झाला असता मला चहा प्यायसाठी खाली उतरवणारा कोण, तो तर भेटलाच नाही. त्या दिवशी मी ठरवलं, सिंधुताई सपकाळ सिरियसली विचार कर, तू आज संपली होती, तुझाही एक कोळसा झाला असता, तू तर हट्टच करत होती मरायसाठी जायला. तो जर माणूस तुला चहा प्यायला खाली उतरवला नसता तर तुझं मरण अटळ होतं ना, ठरलेलं होतं. तू चहा प्या, तो तर परत भेटला पण नाही. तू चहा प्यायला उतरली म्हणून वाचलीस, तुला वाचवलं. आता एक काम कर, तू आज संपली, फुल स्टॉप आयुष्याला. आता स्वतःसाठी जगू नको. का पण मनाचा संघर्ष सुरू झाला, लढा. याचं कारण आहे ग, आता तू दुसऱ्यांसाठी जग, पण जर तुला दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांच्या लेकरांसाठी जगायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको. 3 महिने लढा सुरू होता काळजाचा. का पण तुझ्यातली आई चुकेल. तू सांभाळलेल्या लेकराला पाणी पाजून गाणं म्हणून झोपवशील, स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालशील ग. आई अशी असते, ती चुकू शकते ना. एकतर स्वतःच्या मुलीचीच आई हो, नाही तर दुसऱ्यांच्या लेकराची आई हो. स्वतःची मुलगी सरमिसळ करू नकोस. आणि मी निर्णय घेतला, मी माझ्या मुलीची आई होणार नाही. आणि मी माझी मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. प्रतापराव गोडसेंच्या हातावर संकल्प सोडला, कृष्णार्पण, माझं बाळ तुम्ही सांभाळा, मी जगाचं सांभाळेल. ज्यांना कोणी नाही त्यांची आई होईल. माझ्या मुलीचे मायबाप तुम्ही व्हा ना. ते म्हटले का पण, माझ्यातली आई चुकेल म्हणून. घेतली त्यांनी माझी मुलगी सांभाळायला. 12वीपर्यंत सेवा सदनला होते. BA पर्यंत गरवारे कॉलेजला त्यांनी शिकवलं. MSW पतंगराव कदमांनी करून दिलं. अख्खा खर्च मुलीचा त्यांनी केला. आज माझी मुलगी एका मुलीची आई झाली आणि मी हजारो लेकरांची माय झालेलं. पण आता मला एक भीती वाटत होती, कबूल करते, मला भीती वाटत होती की माझी मुलगी मला आता विचारणार आहे. कारण ती आता मोठी झाली ना, की माझी आई कुठे आहे, हजारोंची आई झालीस तू, काय उत्तर आहे माझ्याकडे, धडधडायचं मला. पण योगायोग परवाला पत्रकारांनी विचारलं माझ्या मुलीला, ममता तुला काय व्हायचं आहे. माझ्या मुलीने सांगितलं, मला माझ्या आईची आई व्हायचं आहे हो, मला माझ्या आईची आई व्हायचं. भरून पावले मी, भरून पावले. म्हणून लक्षात ठेवा, हा आईपणाचा वसा तुटून चालणार नाही, सोडून चालणार नाही. ह्या घटनेने मला अनाथांची माय केलं. खरं सांगू, जगता येतं, रस्ते सापडतात, काळीच कणखर करा. दिवस उगवतो, एका रात्रीचा इंतजार करा. त्याची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे. आणि अजून एक शोकांतिका, मला ग्रँड नाही. 3 राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला, मला अवॉर्ड दिला. अरे प्रतिभाताई पाटीलने, ते मिसाईल मॅन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, आताचे प्रणव मुखर्जी. तुम्ही माझ्या संस्थेत नक्की या. वसंतदादा शुगरच्या जवळ मांजरी बुद्रुक, सन्मती बाल निकेतन, माईची संस्था, कोणीही सांगेल तुम्ही या. 3 राष्ट्रपतीचे फोटो लागले मला अवॉर्ड देताना. ज्या बाईचा देशाचे 3 राष्ट्रपती सत्कार करतात ती नॉन ग्रँटेड सिंधुताई सपकाळ. मला ग्रँडेच नाही. पण आश्चर्य, माझ्या मुलांचं प्रेम. मी जेव्हा बाहेर येतं ना, मध्यंतरी मी 2.5 महिने नोबल हॉस्पिटलला ॲडमिट होते. मला अजून बोलायची परवानगी दिली नाही डॉक्टरने. माझा अख्खा खर्च नोबल हॉस्पिटलने केला. डॉक्टर माने, डॉक्टर पोटे आणि नोबल हॉस्पिटल. माझा जीव विकत घेतला. खरं सांगू, हळू रे, जरा वेळ फोन बंद करा रे. बेटा, माझे लेकरं दिवा लावून वाट पाहतात. वस्तुस्थिती बघा, मी जिजाऊचंच काम करते ना बाळा. रे मराठ्यांनो, टाकलेले लेकरं पदरात घेते रे माई. मी जेव्हा बाहेर येते ना, कधी मी नसताना घरी दिवा जळत असतो रात्रंदिवस. मी जेव्हा घरी जाते तेव्हा मी लेकरांना सांगते, बेटा आपण आता गरीब झालो रे, ओढाताण सुरू आहे रे, आजारामुळे मला जास्त फिरता येत नाही रे, त्रास सहन होत नाही रे, आता तुम्ही जरा संध्याकाळी सांजवात लावा रे. माझे पोरं म्हणतात, नाही आई, देवाजवळ दिवा जळते ना तर आई मरत नसते. म्हटलं मरा लेको, काय पण करा. मी बाहेर आले की माझ्याकडे तुम्ही मी नसताना दिवा जळत असतो. आणि कल्पना करा बेटा, ज्या लेकराने मला माय मागितलं नाही, बाप मागितलं नाही, गणगोत मागितलं नाही, फक्त जेवायला मागितलं,
दिवा लावून वाट पाहतात. ज्या दिवशी माझ्याकडे जेवायला नसते ना, नॉन ग्रँटेड मी भाषणावर माझा जग उभा आहे. बोलल्यानंतर मी बोलले की मला खाणं मिळतं, त्यासाठी मला बोलावं लागतं, नाही तर चूल पेटत नाही. खरं सांग बेटा, माय झाले मी, तुम्ही गणगोत वाहणार आहे. मराठ्यांनो, लेकरांनो, तुमची परंपरा मोठ्या भावाची आहे बेटा, लहान भावाची नाही. तुमचे खांदे मजबूत करा बाळांनो, देश तुमच्या खांद्यावर उभा आहे. काही नाही माझे लेकरं मागत, माय नाही, बाप नाही, गणगोत नाही, फक्त जेवायला मागतात, घोटभर दूध मागतात. बेटा, ज्या दिवशी दूध नसते त्या दिवशी माझं काळीज रडते रे. आणि मी लेकरं कसे सांभाळते, मी शोधते बेटा. माझ्याकडे लेकरवाड्या बाया आहेत. मी त्यावेळेस स्टेशनवर राहायची ना, तर मला वाटायचं कोणीतरी मला चल माझ्या घरी म्हणावं, कोणी म्हणायचं नाही. आता मी जाते, रडणाऱ्या बाईला शोधते, 2 लेकरं असतात. मी तिला विचारते का रडते, ती सांगते सासरने हाकलून दिलं, मला माहेर नाही, 2 लेकरं आहे, कुठे जाऊ कळत नाही. मी तिला सांगते 1 घर आहे अजून, चल घट्ट खायचं पातळ खाऊ. मी तिच्या लेकरांचं सगळं काही करते, ती माझ्या लेकरांसाठी काम करते. असं हे दुःखितांचं घर रे बाळा. मी शोधते माझी कुणाला गरज आहे का. एका गावातून मला फोन आला, मराठवाड्यातून, का माई एक बाळ कुणाचं तरी कोणीतरी विहिरीवर ठेवलं होतं, ते खाली पडलं, पाऊस येत होता, 4 ससे आले, ते बाळ मेलं असतं पण सशांनी तिला हलवून हलवून जागं केलं, ती वाचली, ससे पळून गेले, गावकऱ्यांना सापडलं, माई बाळ तुझ्या ताब्यात देतोय. 11 दिवस ICUला ठेवले, नोबल हॉस्पिटलला, पोटे डॉक्टर, जीव जाऊन जीव आला. आज मुलगी 5वीला आहे बेटा, मिनल सिंधुताई सपकाळ. अशा अनेक रे, अनेक, किती सांगू. चला आज माझ्यासोबत अजून एक माझं बाळ आहे, आज दाखवून टाकते प्रतिनिधी माझा. विन्या ये रे माई, 1 सेकंद बेटा, लवकर पड रे विन्या. मी दुःखाला शोधते रे बाळा. हा माझा विनय सिंधुताई सपकाळ. कुठे सापडलं माहीत आहे? येते पाहिजे जातीचे. 1.25 महिन्याचं बाळ न भीक मागणारी आई. मी पण भीकच मागे होती की रे. भीक मागता मागता आजारी झाली. भिकाऱ्यांना कोणी ट्रीटमेंट करत नाही बाळा. आई मरून गेली. 1.25 महिन्याचं बाळ व्याकुळ झालं होतं, होठ सुकले होते बेटा, चिमुकले हात वर करून जगाला बोलवत होतं, मला कोणीतरी उचला. आई गेलेलं कसं कळेल? दुःख माईला नाही कळणार तर कोणाला रे. मी उचललं, आईची सद्गत केली, शेवटली. लेकराला पदरात घेतलं, थेंबा थेंबानी भरवलं, उन्हातलं सावलीत नेलं. आज माझा विनय सिंधुताई सपकाळ LLB करतोय, त्याला आशीर्वाद द्या. एक मी सांभाळलेलं पोरगं माझ्यावर PhD करतं. मेरी बिल्ली मेरे पर म्याव. बेटा, ह्या लेकराने मला काही नाही मागितलं रे. जेवायला मागितलं, घोटभर दूध मागितलं. आज एक लेकर मला आभाळा एवढं मोठं भेटलं रे शशिकांत. त्याचे स्वप्न मोठे, त्याचे विचार मोठे. देशाचा एक एक खांब असा तयार झाला पाहिजे, हे स्वप्न पाहणारा शशिकांत आज माझ्या लेकरांसाठी 1 लाख रुपये देतो बेटा जेवायला. एक करा ना. शशिकांतने 1 लाख पोरांना जेवायला दिले. तुम्ही दुधासाठी द्या ना थोडंसं. माईचा अधिकार आहे ना तुमच्यावर. तुम्ही दुधासाठी द्या बेटा. गडबड न करता हळूहळू यान माझी झोळी भरा. नंतर मी जाणार आहे, अजून एक भाषण ठोकून मी पुण्याला जाणार आहे. लेकरं वाट पाहत आहेत. मी माय झाले, तुम्ही गणगोत व्हा बेटा. जवळाला दूर जाऊ नका. आणि पुण्यात आलं ना, माझ्या संस्थेत जाऊन या रे. मी 250 गाईची आई आहे. मी कोणाचे उपकार अंगावर ठेवलेले नाही, सगळ्या जगाला माफ केलं म्हणून मी माऊली आहे. आणि प्रत्येक बाई देशाची माऊली आहे बेटा. माऊली पण कोरडं होऊ देऊ नका पोरींनो. आजची वेळ उद्या राहत नाही, दिवस बदलतो रे, रात्र संपते रे. फक्त तुम्हाला जगायचं आहे. मायपणा तेवढा साबूत ठेवा बेटा. हां मा, येते मी, इथे बसते, येते मी, पळ, नमस्कार करतो, कर लवकर. अजून एक सांगू बेटा, जा, बापावर गेलेलं दिसते कार्ट सोड. तुम्ही मांजरीला जा बेटा. आणि खरंच माई चांगलं काम करत असं तुम्हाला वाटलं ना, पाठीशी उभं राहा बाळ. जवळाला दूर जाऊ नका. आता मी थकले रे.
काल मी नागपूरला गेले, भाषण ठोकलं रात्री आणि सकाळी मी परत नागपूरवरून निघाले. एक भाषण ठोकून इथे आले, आता परत भाषणाला चालले आणि रात्री लेकरं वाट पाहत असतील, घरी जाते माझे बाळ. म्हणून तुम्हाला द्यायचं आहे, मला घ्यायचं आहे, गणगोत व्हायचं आहे. बाळांनो, भरा माईची झोळी बेटा, काळी जिवंत ठेवा मा, त्याला ओरखडा उमटू देऊ नका. कारण मराठ्यांनो, जिजाऊचा पदर तुमच्या डोक्यावर आहे, घाबरू नका, चालत राहा. माईच्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. नमस्कार. नमस्कार. तू आभार मान, मी झोळी भरून घेते. एक एक करून मला सर्वांना माहिती आहे, माईंची झोळी नक्कीच मुलुंडकर भरभरून भरतील याबद्दल मला खात्री आहे. माईंना थोडंसं आपण पुढे घेऊया. माईंना मी माझं चालू ठेवतो. बरेचसे मान्यवर इकडे आलेले आहेत. जसं ज्याला मला चेहरे दिसतात त्याप्रमाणे मी आभार मानतो. श्री अनिश जोशी सर इथे आलेले आहेत, मिताई फाउंडेशन ते उपस्थित राहिले. सौ पल्लवी पाटील मॅडम आलेले आहेत, त्यांचे आभार. श्री प्रसाद कुलकर्णी सर आले आहेत, त्यांचे आभार. प्रभानंद राणे सर आलेले आहेत, रंबाजीवालचे राणे काका, त्यांचे आभार. आणि मी शोधतोय, लाईट्स प्लीज ऑन करा. बरेचसे मुलुंडमधले मान्यवर आलेले आहेत, नकळतपणे काही नावं राहतील, क्षमस्व. आणि एक एक करून आपण माईंची झोळी ते भरणार आहोत. लाईट्स ऑन करा.